हाय गायज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? कसे आहात? तर मंडळी, आता राईट बॉल झोनमधून आपण व्हाईट बॉल झोनमध्ये प्रवेश करत आहोत. ऑस्ट्रेलिया बरोबरचा विसरण्यासारखा दौरा आता संपलेला आहे आणि आता सुरू होत आहे ते T20 आणि ODIचा थरार आता सुरू होईल. आता लगेचच सुरू होते ती म्हणजे इंग्लंड बरोबरची 5 T20s आणि 3 ODI ही सिरीज. त्या सिरीजसाठी आपला संघ जाहीर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये T20 आणि ODI या दोन्हीमध्ये कॉमन म्हणजे एक अक्षर पटेल आहे, दुसरा हार्दिक पांड्या आहे, त्यानंतर अर्शदीप सिंग आहे, हर्षित राणासुद्धा आहे आणि वॉशिंग्टन सुंदर आहे. थोडक्यात काय, आपला पेस अटॅक दोन्हीकडे सारखाच आहे. स्पिन अटॅक थोडासा फरक आहे. इकडे ODIला कुलदीप एक ॲड आहे आणि फलंदाजी मात्र पूर्ण वेगळी आहे. T20ची वेगळी आहे आणि ह्याची वेगळी आहे. तर आता असं आहे, उद्या पहिली वन डे आहे. पहिल्या वन डेमध्ये आपलं स्क्वॉड म्हणजे सूर्यकुमार यादव. बॅटिंग लाईनप्रमाणे जर बघितलं तर बहुतेक असं असावं असं मला वाटतंय. सुरुवातीला संजू सॅमसन, त्याच्याबरोबर अभिषेक, वन डाऊनला हा येईल, टिळक वर्मा येईल, चौथा येईल आपला स्काय येईल, चौथा सूर्यकुमार यादव, पाचवा असेल बहुतेक रिंकू सिंग, त्यानंतर सहावा असेल, सहाव्या जागेवर आता हे आल्यानंतर येईल बहुतेक हार्दिक पांड्या. ऑफकोर्स, यस, सहाव्या जागेवर असेल हार्दिक पांड्या. सातव्या प्लेसवर असेल वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल. 7-8 वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल. आणि 9-10-11 जर म्हटलं तर 9-10-11वरती असतील अर्शदीप सिंग, त्यानंतर मोहम्मद शमी. या सिरीजमधली सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मोहम्मद शमीला आपण पुन्हा ॲक्शनमध्ये बघू शकतो. अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि तिसरा रवी बिश्नोई किंवा वरुण चक्रवर्ती. थोडक्यात आपला पेस अटॅक जो आहे तो अर्शदीप, मोहम्मद शमी आणि त्याच्याबरोबर हार्दिक पांड्या. आणि स्पिन डिपार्टमेंट जे आहे ते म्हणजे मेनली वरुण चक्रवर्ती किंवा बिश्नोई हे स्ट्राईक बॉलर आणि त्यांना मदतीला वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल. बहुतेक ही अशी आपली 11ची टीम राहील. आणि T20 इंग्लंडचा संघही खूप सशक्त आहे, त्यामुळे हे मॅचेस होणार आहे अगदी कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटमध्ये होणार, यात काही संशय नाहीच. आता या संघ निवडीमध्ये दोन्हीकडे T20 आणि ODI ह्याच्यामध्ये T20चा कॅप्टन स्काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर ODIचा कॅप्टन अर्थातच रोहित आहे. त्या कॅप्टनबद्दल काही म्हणजे दुमत असायचं कारण नाही. पण व्हाईस कॅप्टन जो आहे तो इकडे अक्षर पटेल आणि इकडे गिल, ही दोन्ही नावं थोडीशी जरा सरप्रायझिंग आहे. सरप्रायझिंग म्हणजे कशी, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अक्षर पटेल काय किंवा गिल काय, हा दोघांचा जो फॉर्म सारखा कमी जास्त असतो आणि त्या दोघांचं स्थान अगदी 100% संघात आहेच असं म्हणणं म्हणजे थोडंसं धाडसाचंच ठरेल. तरी पण आता यंग जनरेशनला चान्स द्यायचा या उद्देशाने बहुतेक ही निवड झालेली दिसते. संघ तर चांगला आहे आपला, कागदावर संघ चांगला आहे आणि T20मध्ये खरोखर कागदावर काय, मैदानात सुद्धा आपला संघ चांगला आहे. आता ह्याच्यात एकच असं वाटतं ना की फक्त आपला जो रिंकू सिंग आहे, रिंकू सिंगला थोडंसं कुठेतरी वर बसवता येतं का पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या स्लॉटमध्ये. कारण होतं काय, तो जेव्हा बॅटिंगला येतो ना तेव्हा त्याला फार थोडे चेंडू खेळायला मिळतात. कबूल आहे तो फिनिशर आहे, पण फिनिशरचा जॉब करण्यासाठी तुमच्याकडे खाली अक्षर पटेलसुद्धा आहे. त्यामुळे असं काही चेंजेस जर करता आले आपल्या संघाला तर त्यांनी करून बघावेत असं एक वाटतं. बघूया, आता उद्याचं आहे पहिली T20, काय होतं बघूया. ही सिरीज आपण जिंकणार असं वाटतंय मला, कारण दोन्ही संघ एकदम, इंग्लंडचा संघ आणि आपला संघ दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणीही जिंकू शकेल असं काही ठामपणे म्हणता येणार नाही की आम्ही जिंकणार आहोत. मजा येणार आहे बघायला. 5 वन डे T20 आहेत, 5 वन डे झाल्यानंतर 3 ODI आहेत.
3 ODI पहिल्या 2 ODIसाठी संघ डिक्लेअर झालेला आहे. इकडे ODIमध्ये कॅप्टन आहे रोहित, त्याचा डेप्युटी आहे गिल, त्यानंतर श्रेयस अय्यर. यशस्वी जयस्वालला मात्र खेळवलंच पाहिजे बरं का. ॲक्च्युली त्याचं टॅलेंट असं आहे ना, ही कॅन प्ले ऑल 3 फॉर्मॅट्स ऑफ द गेम. यशस्वी आहे, विराट आहे. रोहित आणि विराट हे अनुभवी आहेत. आता आहेत, ग्रेट आहेत दोघंही, पण बहुतेक ही त्यांना शेवटचीच संधी असेल व्हाईट बॉल फॉर्मॅटमध्ये. आता इंग्लंडला जो टेस्ट स्क्वॉड जाणार आहे त्याच्यामध्ये यांना संधी मिळते की नाही, खरोखरच आजच्या आघाडीला काहीही सांगता येत नाही. त्यानंतर विकेट किपर म्हणून आपल्याकडे ऋषभ पंतलाच संधी दिलेली आहे, द्यायला पाहिजे. यंग टॅलेंटेड विकेट किपर आहे. आणि KL राहुलसुद्धा विकेट किपिंग प्लस बॅट्समन दोन्ही करू शकतो. त्यानंतर आहे रवींद्र जडेजा, मग आहे हार्दिक पांड्या, त्यानंतर आहे अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, त्यानंतर हर्षित राणा आणि कुलदीप यादव आहे. कुलदीप यादव हा माझ्या मते आपला सध्याचा सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे, त्यामुळे त्याला खेळवणं योग्यच आहे. मोहम्मद शमी, बुमराह आणि कुलदीप यादव हे जर एकाच वेळेला तिन्ही आपल्या बॉलिंग लाईनमध्ये असतील ना, तर आपली कोणाच्याही 20 विकेट काढणं हे आपल्याला सहज शक्य आहे. तर मंडळी, आता असं झालेलं आहे ना की शेवटचा आपला सामना संपला तो मला वाटतं काहीतरी 5 तारखेला, त्यानंतर आता सुरू होतं आहे 22 तारखेला, म्हणजे एक 15-20 दिवसाचाच गॅप पडलेला आहे. पण हल्ली क्रिकेट एवढं होतं आहे ना की असं वाटायला लागलं, अरे बापरे, हा केवढा मोठा गॅप आहे. खरं तर असं काही नाही आहे, उलटा ऑन द कॉन्ट्री असं म्हणायला लागेल की अति क्रिकेट खेळलं जातं आहे. मला आठवतं आहे, आम्ही जेव्हा सुरुवातीला अगदी क्रिकेट बघायला नाही तेव्हा फक्त ऐकायची सोय होती, रेडिओ कॉमेंट्री. त्यावेळेला वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हेच खरे तुल्यबल दिग्गज संघ होते. त्यानंतर होतो आपण भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड असे काही, आणि साऊथ आफ्रिकेला ते अपार्टमेंटमुळे त्यांना संधी मिळायची नाही. एवढ्याच लोकांमध्ये ते क्रिकेट मर्यादित होतं आणि एकच फॉर्मॅट होता, टेस्ट मॅच क्रिकेट. तेव्हा असं होतं ना की थोडक्यात ब्रिटिश कॉलनी जे आहे, कॉमनवेल्थ, त्याच्यामधल्या ह्याच्यामध्ये क्रिकेट खेळलं जायचं. त्यानंतर मग श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे हे इतर संघ ॲड झाले. आणि आता बरेच त्याच्यामध्ये आणखीन अफगाणिस्तान वगैरे भर पडते आहे. चांगलीच गोष्ट आहे, जेवढं जास्तीत जास्त स्प्रेड होईल क्रिकेट ते चांगलंच आहे. पण तेव्हाचे दिवस आठवले की इतकं छान वाटतं ना आता. तेव्हा बघा आपल्याकडे गावस्कर, दिलीप सरदेसाई हे असले जबरदस्त फलंदाज होते. नवाब पतौडी, अजित वाडेकर, एकापेक्षा एक. पण आपली बॉलिंग, जो स्पिन अटॅक जो होता तो इतका वंडरफुल होता. चंद्रा, बेदी, प्रसन्न आणि व्यंकटराघवन, पुन्हा नाही झालं तसं आणि होणारही नाही कधी क्रिकेटच्या इतिहासात. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं वाटतं ना, सुभाष गुप्तेची संधी का हुकली माहीत नाही. तो जबरदस्त लेग स्पिनर होता. ठीक आहे, गेलं तर गेलं. तर मंडळी, आता ते दिवस संपले, आता नुसत्या आठवणीत राहिलेल्या आहेत. आताचं क्रिकेट आणि तेव्हाचं क्रिकेट खूप फरक होतं. तेव्हाचं जे क्रिकेट आहे, तेव्हाची जी बॅटिंग होती ती फक्त समोरच्या व्हीमध्ये खेळली जात होती. आताच्या क्रिकेटमध्ये बॅटिंग मागच्या व्हीमध्येच खेळली जात आहे. तेव्हाचे कोचनी जर आत्ताचा एखादा जरी शॉट मारलेला पाहिला असता आपल्या फलंदाजांनी, गावस्कर वगैरे किंवा यासारख्या फलंदाजांनी, तर त्यांना शिक्षाच केली असती. त्या फक्त व्हीमध्ये खेळायचं. त्यामुळे आता बघा तुम्ही, गावस्कर आणि तेंडुलकर यांच्यासारखा स्ट्रेट ड्राईव्ह जगाच्या पाठीवर कोणाचाही नाही. ठीक आहे, गेले ते दिवस, आता आहे त्याच्यात आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सध्याचंही क्रिकेट खूपच छान आहे, कॉम्पिटिटिव्ह आहे आणि अति झालं आहे. पण कसं होतं आहे, इंटरनॅशनल पण खूप आहे, लीग मॅचेस खूप आहेत, IPL आहे, बिग बॅश आहे, वगैरे वगैरे चालू आहे. ठीक आहे, पुढे चाललं आहे क्रिकेट, हे चांगली गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट अशी सांगायची वाटते आहे की गौतम गंभीरला नावं ठेवायचा अजिबात उद्देश नाही आहे. पण गौतम गंभीर कोच झाल्यापासून थोडंसं संघामध्ये काय धुसफूस चालू आहे का? आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे गौतम गंभीर कोच आल्यापासून संघातल्या बातम्या बाहेर काय येत आहेत. आधीसुद्धा राहुल द्रविड आणि तुमचा रोहित, विराट कोहली, रवी शास्त्री या लोकांमध्ये काय अगदी संपूर्ण ताळमेळ असेल असं का नाही, थोडा मतभेद असूही शकतो, पण त्यांचे मतभेद कधीही बाहेर आले नव्हते. गौतम गंभीर आल्यापासून हे मतभेद बाहेर यायला लागलेले आहेत. हे सोशल मीडियाचा दुष्परिणाम आहे का काय माहीत नाही, वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या. असो, ह्याच्यातून तावून सुलावून बाहेर पडणार आपला संघ. आणि दुर्दैवाने या खेपेच्या WTC फायनलमध्ये पहिल्यांदाच आपण नाही आहोत. ठीक आहे, तो इतिहास झाला.
आता नवीन हे जेव्हा सुरू होईल WTCचं सर्कल, तेव्हा आपण चांगली कामगिरी करू. तर मंडळी, माझे क्रिकेटचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मग उद्यापासून सुरू होता व्हाईट बॉलचा धमाका. भेटूया मग उद्याच्याला पहिल्या T20साठी. टिल देन, बाय.